नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की राधावहिनींच्या मार्गदर्शनाखाली भैरवीचं छानपैकी हळदी कुंकू पार पडतं. पुढे भैरवी सर्वांना नाश्ता देते. रुपाली मात्र काहीच खात नसते. भैरवी तिला म्हणते की हे काय रुपाली ताई, तुम्ही फक्त पणस घेतलंय, अहो आंब्याची डाळ कोथिंबीर वड्या घ्या ना. रुपाली म्हणते नाही नको. भैरवी म्हणते डोंट वरी, मी नाही केलं, फुलराणीने केले सगळं. रुपाली हसत म्हणते ठीक आहे, मग घेते. संयमीला या गोष्टीचा राग येतो आणि ती म्हणते आता माऊलाही ना बेसिक स्वयंपाक करता येतो. राधावहिनी म्हणतात काहीचा स्वयंपाक करता येतो, काही येत नाही, काहीच येत नाही, सगळं ना मला शिकवावं लागलं. भैरवी म्हणते तुम्ही काही ते सगळे आहात म्हणून बोलणारच आहात का आता मला. राधावहिनी म्हणतात खोटं बोलून राहिले का मी, हे पाय खोटं बोलून राहिले असेल ना तर मग बोल, मी जे बोलते ना ते सत्यच बोलते. बर, तो मुद्दा नाहीच आहे. मुद्दा असा आहे की आपल्याकडे हळदी कुंकू असले ना की एक गोष्ट महत्वाची असते. बायकांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना काय महत्वाची गोष्ट असते ते, उखाणा. बरं चला, आता उखाणा घेतलाच पाहिजे. असं म्हटल्यावरती सगळ्या बायका आता भैरवीला उखाणा घेण्यासाठी फोर्स करू लागतात. भैरवी आश्चर्याने म्हणते की नाही नाही, मी नाही घेणार उखाणा, मला नाही येत. राधावहिनी म्हणतात की अहो हिला कसला उखाणा येतोय, या आजकालच्या पुरीला ना उखाणा काय घेता येणार आहे. ही तर हिच्या नवऱ्याचं नाव सगळ्यांना देखत घेते ना, नवऱ्याचं नाव काय घेणार आहे उखाण्यामध्ये, हिला कायच येतोय. उखाणा काय असतो ना हे बघा, असं म्हणत आता राधावहिनीच उखाणा घेतात. झाड जांभळाचं, लाटणं पिंपळाचं, सोजी गव्हाची, बहीण भावाची, जशी सीतारामाची तशी मी किसनरावाची. असं म्हटल्यावर आता सर्वजण टाळ्या वाजवतात. राधावहिनी म्हणतात की हे बघ, याला म्हणतात उखाणा, येतो का तुला असा उखाणा. नाही नाही येत, येतच नसणारे, नुसते बुकं शिकून काही होत नाही. सैमीला राग येतो आणि ती म्हणते एक्सक्यूज मी. राधावहिनी म्हणतात हे पा आता हिचं इंग्लिश बोला. संयमी म्हणते तुम्ही सारखं सारखं इन्सल्ट का करताय तिचा, तुम्हाला हवं म्हणून तिने सगळं केलं ना, मग आता तिला उखाणा वगैरे का घ्यायला लावतायत. म्हणते की माऊ जाऊ दे, तू काही करू नकोस हा. राधावहिनी म्हणतात कसा घेईन, येतच नाही ना, आड्यातच नाही तर पोरात कुठून येणार आहे. तर भैरवी इकडे वेणूची साडीचा पदर हातात घेऊन थोडा विचार करत असते. पुढे ती अचानक उभी राहते आणि म्हणायला लागते की आज पहिल्यांदा ऊब मिळाली सासूच्या साडीची, अनिशमुळे जाणीव झाली संसाराच्या गुढीची. आता तिने असा उखाणा घेतल्यावर ती सर्वजण टाळ्या वाजवतात. तर रुपाली म्हणते की छान 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 उखाणा घेतलास हा भैरवी. यावरती भैरवी मात्र काहीच बोलत नाही, खाली मान घालते आणि म्हणते की मी आलीच, असं म्हणत ती आतमध्ये निघून जाते. त्यानंतर आपण असं पाहतो की इकडे अशोक मामा हे बाहेर बसलेले असतात. ईश्वर काका तिथे येतात आणि म्हणतात काय, अजून हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालूच आहे वाटतं, कंटाळा आला असेल ना. अशोक मामा म्हणतात अरे अशा गोष्टी रोज रोज होत नसतात ना. ईश्वर काका म्हणतात पण मग चल ना, आपण पार्टी करू. अशोक मामा म्हणतात आपली नाही हा, फक्त तुझीच, मी लिंबू सरबत पिणार. ईश्वर काका म्हणतात अरे हो पण बाबा मला कंपनी तर देशील की नाही. चल, उर्मिला घरी असताना कधीच अशी पार्टी करता आली नाही, चल आता करू. तेवढ्याच समोरून किशाभाऊ येतात. अशोक मामा त्यांना पाहतात आणि डोक्याला हात लावतच म्हणतात की हा कशाला आता येतो इथे. किशाभाऊ पुढे येतात आणि अशोक मामांना म्हणतात की भाऊजी, एवढं काय फुरसतमध्ये बोलून राहिलायस. अशोक मामा म्हणतात काही नाही रे, हा ईश्वर म्हणतोय की त्याच्या घरी चल म्हणून. किशाभाऊ म्हणतात की अहो मग जमतंय की, त्यासाठी इतका वेळ काय गप्पा मारायच्या, चला चला. ईश्वर काका म्हणतात तुम्ही पण येताय का. किशाभाऊ म्हणतात तुम्हाला चालत असेल तर येतो. ईश्वर काका म्हणतात की चालायला काय अहो, धावेल चला. असं म्हणून आता ईश्वर काका किशाभाऊंच्या गळ्यात हात टाकतात आणि जायला लागतात. अशोक मामा मात्र बाकावच बसलेले असतात आणि म्हणतात काय हा डोक्याला ताप. ईश्वर काका पाठीमागे बघतात आणि अशोक मामांना आवाज देत म्हणतात की अरे अशोक येतोयस ना. अशोक मामा म्हणतात की हो हो येतोय. आता हे तिघ जण ईश्वर काकांच्या घरी जातात. तर आता सगळा कार्यक्रम पार पडल्यानंतर सगळ्या बायका निघून जातात. रुपाली जाता जाता राधावहिनींना म्हणते की छान झाला हा कार्यक्रम, तुम्ही आलात ना ते बरं झालं, एकट्या भैरवीने केलं नसतं हे हळदी कुंकू वगैरे. राधावहिनी म्हणतात ती कायची करती, ती करतच नव्हती, मीच जबरदस्ती केली तिला. रुपाली म्हणते पण काय हो राधावहिनी, भैरवी असा उखाणा वगैरे घेईल असं कधीच वाटलं नव्हतं. राधावहिनी म्हणतात की अगं मी शिकवलं तिला, मी म्हटलं घ्यायला लागते उखाणा. हे बा, 35 वर्ष शिक्षिका होते मी, अशा कित्येक भैरवी सुतासारख्या सरळ केल्यात मी काय. रुपाली म्हणते की हो हो, येत जा अशा सण समारंभाला, चला येते मी, असं म्हणत रुपाली तिथून निघून जाते. पुढे राधावहिनी स्वतःशीच म्हणतात की हे कुठे गेले मला न सांगता, कुठे जातो हा माणूस कुणास ठाऊक. तर इकडे ईश्वर काकांच्या घरी यांची दारू पार्टी चाललेली असते. किशाभाऊ आणि ईश्वर काकांना जरा चढलेलीच असते. ईश्वर काका किशाभाऊंचा अजून एक पेक भरणार तर अशोक मामा त्यांना अडवतात आणि म्हणतात अरे 5-6 पेक झालेत आधीच त्यांचे, आणखीन देऊ नकोस, आवरून घ्या लवकर, आता थांबवायला हवं हे सगळं.
किशाभाऊ म्हणतात, संध्या भाऊजी काय खोटं बोलून राहिला आता, अहो दुसरा स्पेक संपलाय आता. अशोक मामा ईश्वर काकांना म्हणतात की तुझ्या वरचढ आहे तर हे. ईश्वर काका म्हणतात का रे. अशोक मामा म्हणतात किती झाली तरी मोजायला मात्र विसरत नाहीत. पुढे किशाभाऊ म्हणतात संत्र आहे का संत्र. अशोक मामा म्हणतात संत्र कशाला हवंय आता ते. किशाभाऊ म्हणतात की भाऊजी मारायचंय का मला, अहो मला संत्र्याची जमते, ही इंग्लिश काही मला जमत नाही, मजा पण येत नाही. ईश्वर काका अशोक मामांना म्हणतात एवढ्या उशिरा कळतंय यांना. किशाभाऊ पुढे अशोक मामांना म्हणतात की तुम्ही लिंबू सरबत का पिऊन राहिले भाऊजी. तर ईश्वर काका किशाभाऊंना म्हणतात की किशाभाऊ जरा सावकाश दामानं घ्या, अहो ब्रेक घ्या जरा, आपण ना आता मस्त गप्पा मारूया. किशाभाऊ म्हणतात की हा मस्त गप्पा गप्पा. पुढे ते परत एकदा अशोक मामांना विचारतात की भाऊजी तुम्ही लिंबू सरबत काऊन पिऊन राहिला. ईश्वर काका म्हणतात की हे बघा किशाभाऊ, मला एक सांगा, गावाकडे तुमचं घर कुठे आहे. किशाभाऊ म्हणतात की पाटील आळीत. ईश्वर काका म्हणतात तिथं काय करतात. किशाभाऊ म्हणतात देऊळ आहे ना, तिथल्या देऊळाची सेवा करतो, अजून काय. ईश्वर काका म्हणतात की मी गेलोय पण पाटलाच्या आळीमध्ये, तिथं तर देऊळ नाहीये. किशाभाऊ म्हणतात की मग नाहीये. ईश्वर काका म्हणतात पण आत्ताच तर तुम्ही बोलले ना की देऊळ आहे म्हणून. किशाभाऊ म्हणतात मग आहे. ईश्वर काका म्हणतात अरे नाहीये तिथे देऊळ, मला सांगा तुम्ही नक्की काय करतात, सगळा कारभार बघतो म्हणजे नक्की काय करता तुम्ही तिथे. अशोक मामा त्यांना अडवतच म्हणतात की बस बस झालं आता, खूप झालेलं आहे तुमचं, चला तुमची पी ना इथेच अडकली, सारखी इकडून तिकडून तिथेच फिरते, चला आता हे थांबूया, तुमचा सगळा इतिहास भूगोल काय आहे ना तो आपण उद्या बघूया, कळलं, चला आवरायला लागा. तर किशाभाऊ परत एकदा पेंगतच विचारतात की भाऊजी तुम्ही लिंबू सरबत का पिऊन राहिले. तर इकडे भैरवी आणि इराचा फोन कॉल चालू असतो. भैरवी म्हणते सॉरी इरू, आम्ही ना खूप मिस केलं तुम्हा दोघांना, नाहीतर तुम्ही नसताना आपण कधी अशी मजा करतो का. पण त्यावेळेला ना खरंच काही ऑप्शन नव्हता ग. तुम्ही लवकर या बरं कॅम्पवरून, मग माऊ तुम्हाला पण आणि आंबे डाळ करणार आहे, चालेल. येस लवकर या, आम्ही सगळे वाट बघतोय पिल्लू, असं म्हणत आता भैरवी फोन कट करते. तर तिथे संयमी आलेली असते आणि ती भैरवीकडे पाहू लागते. भैरवी संयमीला विचारते काय ग. संयमी म्हणते की माऊ तू खूप चेंज झालीयस, म्हणजे माहीत नाही बट छान वाटते तुझ्याकडे बघून, पण त्याची एक फ्लिप साईड आहे. भैरवी म्हणते म्हणजे. संयमी म्हणते आता मला तुला सगळ्यांबरोबर शेअर करावं लागतं, आधी तू फक्त माझी होतीस, पण आता हार्डली तू माझ्या वाटेला येतेस. तर भैरवी प्रेमाने संयमीला जवळ बोलवते. संयमी म्हणते की आय नो आय एम साऊंडिंग व्हेरी सेल्फिश. भैरवी म्हणते अजिबात नाही, अजिबात नाही, काही सेल्फिश वगैरे नाही हा, बरोबर आहे तुझं, आय प्रॉमिस यापुढे ठरून वेळ काढेल जो फक्त तुझा आणि माझा असेल. संयमी म्हणते की माऊ आज तू खूप छान दिसत होतीस आणि उखाणा वगैरे पण छान म्हणालीस, पण हे सगळं अलाउड आहे ना. असं म्हटल्यावरती आता भैरवी थोडी घाबरते आणि म्हणते की म्हणजे. संयमी म्हणते की नाही, त्या दिवशी काका म्हणाला होता ना की आपलं थोडी ना खरं लग्न झालंय वगैरे समथिंग लाईक दॅट, तुमचं खरंच लग्न नाही झालंय का माऊ. असं म्हटल्यावरती आता भैरवी घाबरतच म्हणते अगं हे काय बोलतीस तू, वेडी झालीस का. संयमी म्हणते मग माऊ अगं काका असं का म्हणाला. तेव्हा भैरवी म्हणते अगं तो वेगळा काहीतरी बोलत असेल आणि तुला काहीतरी वेगळं ऐकू आलं असेल, तू वेगळा अर्थ लावला असेल त्याचा. संयमी म्हणते की हां मे बी तसंही असेल, पण मग खरंच ना असं काही नाही आहे ना माऊ जे तू माझ्यापासून लपवतीस. भैरवी म्हणते नाही ग बाळा अजिबात नाही, बरं चल आजोबांना आपण हळद दूध देऊया. असं म्हणत भैरवी आता हा विषय इथं स्टॉप करते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आता राधाबहिणी आणि केशवभाऊ हे बॅग पॅक करून बसलेले असतात. त्यांना आज जायचं असतं, पण या दोघांच्या मनात इथून अजिबात जायची इच्छा नसते. आता बघा मज्जा काय होते ते. आता अनिश बाहेर येतो आणि तो भैरवीला म्हणतो की भैरवी निघतो हा मी. भैरवी म्हणते अरे थांब रे तेही निघतायत. अनिश म्हणतो की हो मामा मामी, असं म्हणत त्या दोघांच्या पाया पडतो आणि म्हणतो की आत्ताच्या वेळेला लग्नाचं कारणामुळे तुम्ही आला होतात, पण अधूनमधून येत जा. मामी काय झुणका भाकर केली होती, भैरवीला शिकून टाक ना एकदा. राधाबहिणी म्हणतात आता कधी शिकवून बाप्पा, आता तर चाललो आम्ही. भैरवी म्हणते पुढच्या वेळेस शिकवा. राधाबहिणी म्हणतात एवढं काय त्यात काही नाही, पुढच्या वेळेस आलो ना तर मग आत्ता शिकवलेलं पुढच्या वेळेस विसरून जाशील तू, मला ना खूप शिकवायचंय तुला, पण काय आता तर वेळच नाही, आता आम्ही निघून चाललो ना आणि पोरांना पण भेटायचं राहून गेलं. संयमी पटकेनी म्हणते एवढ्यात ते भेटणारही नाहीत. राधाबहिणी म्हणतात की हो हो, आणि तुझ्याबरोबरही वेळ घालवता आला नाही. संयमी म्हणते घालवला ना, 2 दिवस मस्त वेळ घालवला. राधाबहिणी म्हणतात की नाही, तेवढ्यानं काय होतंय, संस्कार काय 2 दिवसात शिकून होतेत का, संस्कार शिकवायला सतत सोबत राहावं लागतं, हे कर ते करू नको, हे कर ते करू नको असं करावं लागतं. तर भैरवी म्हणते ग्रेट ग्रेट, कधी निघताय मग तुम्ही. किशोरभाऊ म्हणतात की भाऊजी आले की त्यांचा आशीर्वाद घ्यायला पाहिजे ना, मग निघतो.
तेवढ्यात आता अशोक मामा येतात आणि म्हणतात की अरे वा, तयारीत बसलात पण तुम्ही. पुढे आता हे दोघं जण अशोक मामांच्या पाया पडतात. अशोक मामा म्हणतात ठीक आहे, सावकाश जा, प्रवास चांगला होऊ द्या. हे घ्या लाडू चकल्या, यामध्ये सगळं घेऊन आलोय, प्रवासात खायला उपयोगी पडेल ना तुम्हाला. असं म्हणत अशोक मामा ती खाऊची पिशवी राधाबाईंकडे देतात आणि म्हणतात की बरं चला, आता तुम्हाला उशीर नको व्हायला. बरं कोण सोडवायला जाणार आहे? अनिश तू सोडवायला जाणार आहेस का भैरवी तू सोडवायला जाणार आहेस? राधाबाईंनी म्हणतात की नाही बाई, त्या भैरवीच्या गाडी चालवण्यावरती आपला विश्वास नाही आणि अनिश चालला आहे ना आता कामाला. मग संयमी पटकीने म्हणते मग कॅब करा ना, मी तुम्हाला बुक करून देते लगेच. असं म्हणत आता ती कॅब बुक करायला लागते. किशाभाऊ म्हणतात की हां कर कर, या टायमिंगला ट्रॅफिक खूप असते ना, गाडी नको सुटायला. अशोक मामा म्हणतात म्हणून म्हणतोय लवकर चला. कितीची गाडी आहे? किशाभाऊ म्हणतात की 9:35ची. अशोक मामा म्हणतात अहो 9 वाजलेत, आता उशीर होईल तुम्हाला, चला चला लवकर चला, चला चला. असं म्हणत असताना आता राधाबाईंनी नाटक करतात पाय दुखायचा आणि म्हणतात ऐ ग ठसठस करून राहिले माझे पाय, दुखून राहिले. असं म्हणत त्या परत सोप्यावरती बसतात. आता कुणीच म्हणत नाही त्यांना की राहा म्हणून वगैरे. आता हे दोघं जण 2 मिनिटं थांबतात, कुणी काही बोलतंय का विचार करतात, पण कुणीच त्यांना थांब असं म्हणत नाही. मग राधाबाईंनी आणि किशाभाऊ एकमेकांकडे तोंड वाकडं करून बघतात आणि म्हणतात चला आता जावंच लागेल. असं म्हणत हे उठतात आणि पुढे म्हणतात की थांबा थांबा, वेणुताई राहिल्या. असं म्हणत आता हे दोघं जण वेणुताईंच्या फोटोसमोर येतात. आता हे दोघं जण वेणूच्या फोटोसमोर हात जोडून उभे राहतात. किशाभाऊ म्हणतात की वेणूताई, तुझ्या गोकुळात मन सोडून जातोय, आशीर्वाद असू दे. असं म्हणत ते हळूच कोपरा राधाबाईंना मारतात. आता राधाबाईंनी सुरू होतात. वेणूताई लक्ष ठेवा लेकरांवर, आम्ही तर चाललोय, आता तुमचाच आधार आहे या सगळ्यांना. असं म्हणत आता राधाबाईंनी खोटं खोटं रडायचं नाटक करतात. पुढे आता हे सगळेजण बॅगा घेऊन दरवाजापाशी येतात. अशोक मामा जाता जाता त्यांना म्हणतात की बरं वाटलं, इतके दिवस तुम्ही राहिलात, यावेळेस 4 दिवस कमीच राहिलात तुम्ही. 4 दिवस आणखीन राहिला असता तर जरा बरं वाटलं असतं. आता अशोक मामाने असं म्हटल्यावरती हे दोघं जण पटकीने हातातल्या पिशव्या खाली टाकतात आणि दोघं एकत्र मोठ्यानेच म्हणतात की मग राहतो. आता ह्यांनी असं म्हटल्यावरती अशोक मामा, संयमी, भैरवी आणि अनिश यांचे चेहरे मात्र पाहण्यासारखे होतात. आणि राधाबाईंनी म्हणतात की काय आहे, साखरपुड्याला राहावंच लागणार होतं ना, मग राहतो आता तुम्ही म्हणतायत तर. अशोक मामा म्हणतात अहो पण लग्न झालंय ना, आता कुठला आला साखरपुडा, उलट्या विधी करायची फॅशन आली की काय. असं म्हणत बळच तोंडावरती अशोक मामा हसू आणतात. किशाभाऊ म्हणतात नाही नाही, ते लग्न दुसऱ्याचे होते, साखरपुडा तिसराच आहे, तो पण मुंबईतच. राधाबाईंनी म्हणतात त्याच लग्नात आम्हाला ह्या साखरपुड्याचं आमंत्रण मिळालं होतं. म्हटलं मग आता 4 दिवस कसं राहायचं बोवा, पण आता तुम्ही म्हणतात तेच तर मग राहतो, तुमचा मान म्हणून राहतो आम्ही. पुढे राधाबाईंनी भैरवीला म्हणतात 4 पोळ्या जास्त कर ग. असं म्हणत ते खोलीत जायला लागतात. अशोक मामा पाठीमागून केविलवाणी म्हणतात अहो पण तुमची गाडी होती त्याचं काय. किशाभाऊ म्हणतात 4 दिवसानंतर रिझर्वेशन करा. असं म्हणत आता हे दोघं जण आतमध्ये निघून जातात आणि इकडे बाहेर ह्या चौघांचे चेहरे मात्र पाहण्यासारखे होतात. आणि आजचा हा भाग याच ठिकाणी संपतो. आता पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.